नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्टडी सर्कलचा अनेक वर्षापासूनचा विद्यार्थी आहे, अद्यापही विद्यार्थी आहे. डॉक्टर आनंद पाटील सरांनी सुरू केलेली ही अभ्यास चळवळ आज महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत अर्थात गडचिरोलीपासून तर सिंधुदुर्गापर्यंत जाऊन पोचलेली आहे. 25 वर्षाच्या या अभ्यास चळवळीचं फलित जर या महाराष्ट्राला जर बघायचं असेल तर या स्टडी सर्कल चळवळीने व त्यांच्या स्पर्धा परीक्षा या मासिकाने ज्ञानसंपन्न समाज निर्माण केला. शिवाय या महाराष्ट्र राज्याला उत्तम असे प्रशासन चालवण्याकरिता चांगले मनुष्यबळ व चांगली कृती करणारे असे प्रशासक आणि प्रशासन अधिकारी दिलेले आहे. स्पर्धा परीक्षा मासिक हे प्रकाशन स्टडी सर्कलचे विगत मी 1993 पासून अर्थात आज 21 वर्ष पूर्ण होत आहेत, मी सतत वाचत आहे. त्याचं कारण असं आहे की माझे जे काही माझ्या निवड झाल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फत, त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मासिकाची फार महत्त्वाची भूमिका आहे. एक विशेष आणि प्रकर्षाने इथे नमूद करावं असं वाटतं की मित्रांनो, 2003च्या सरळ सेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फत मी गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाने माझी निवड झाली आणि त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मासिकाची फार मोलाची भूमिका होती. त्या परीक्षेची तयारी करताना ते अभ्यासक्रम वाचून पाहिल्यानंतर मी माझ्याकडे असणारे 8 वर्षचे स्पर्धा परीक्षेचे अंक प्रत्येक महिन्याचे मी वाचून काढले. त्यामधूनच सर्व परीक्षेची तयारी केली आणि तदनंतर मुलाखतीची तयारी सरांनी करून घेतली. या मासिकाची जर महत्त्व तुम्हाला सांगायचं असेल तर एकही असं मासिक नाही माझ्या दृष्टीने की ज्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्टडी सर्कलच्या स्पर्धा परीक्षा मासिकाची बरोबरी करू शकेल. हा माझा कदाचित व्यक्तिगत अनुभव असेल अशी आपली धारणा आहे. तर तशी नव्हे, आज हे मासिक महाराष्ट्रामध्ये गाव वस्त्या वाड्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि सामान्य जनांची मुलं या मासिकामुळे प्रशासनामध्ये उच्च पदावर येण्याचंच ध्येय ठेवत नाही, तर बहुतांशी विद्यार्थी त्या भागामधून निवड झालेली आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर शेतकरी आणि शेतमजुराच्या घरापुढं आज महाराष्ट्र शासनाची गाडी जी उभी राहिलेली आहे त्यामध्ये या मासिकाचा वाटा फार मोठा आहे. ही अभ्यास चळवळ आज मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि 25 वर्षांमध्ये आज 1 लाखपर्यंत विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आणि केंद्रीय व इतर स्पर्धा परीक्षामार्फत वेगवेगळ्या विभागात पाहायला मिळतात. असा एकही विभाग नाही महाराष्ट्रामध्ये की ज्यामध्ये स्टडी सर्कलचा विद्यार्थी सेवा करत नाही आहे. प्रत्येक विभाग, प्रत्येक शासनाचं जर यंत्रणा बघितली तर प्रत्येक विभागामध्ये छोट्या पदापासून मोठ्या पदापर्यंत स्टडी सर्कलचे विद्यार्थी कुठे ना कुठे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या विभागात दिसूनच येतात. प्रकर्षाने एक बाब आपल्याला सांगू इच्छितो, ध्येय गाठणे किंवा महत्त्वाकांक्षा ठेवणे हे प्रत्येक युवकाचं आयुष्यामधलं एक ध्येय असतं किंवा मी म्हणू शकतो की एक इच्छा असते. मात्र त्यासोबत स्पर्धा परीक्षा या मासिकाची जोड असणं आवश्यक आहे. कारण जर उत्तम साहित्य जर तुमच्यासोबत जर नसेल तर तुम्ही फक्त मार्गावरून पथभ्रमण करत राहाल आणि शेवटी ध्येय निश्चिती कदाचित मिळणार नाही. मला जे यश मिळालं, माझं जे निवड 2 पदावर वर्ग 2 व वर्ग 1च्या पदावर झाली, त्यामध्ये स्टडी सर्कल आणि स्पर्धा परीक्षा या मासिकाचा वाटा संपूर्णतः आहे हे मी कुठल्याही क्षणाला नाकारू शकत नाही. किंबहुना तसं जर मी करायला गेलो तर हा मानवतेविरुद्धच ना एक फार मोठा गुन्हा ठरू शकतो. आपल्या आयुष्याला व पुढील भविष्याला मी सुयश चिंतितो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांविषयी सुरुवातीच्या कालावधीमध्ये एवढी अवेअरनेस नव्हती, पण अलीकडेच आपण बघतोय की मराठी मुलांचं केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असो की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असो, याच्यामध्ये यशस्वी होण्याचं प्रमाण अलीकडे वाढलेलं आहे. त्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तर ही जी स्पर्धा परीक्षेची चळवळ आहे, ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मुलं सिलेक्ट होताना दिसत आहेत. तर याच्या
मागची कारणमीमांसा विचारात घेतली तर आपल्या लक्षात येईल की स्पर्धा परीक्षा मॅगझिनने संपूर्ण ग्रामीण भागात म्हणजे खेडोपाड्यापर्यंत हे मॅगझिन पसरलेलं आपल्याला दिसतंय. तर याचा स्पर्धा परीक्षा चळवळीचा याच्यामध्ये फार मोठा या मॅगझिनचा व डॉक्टर आनंद पाटील सर यांचा फार मोठी भूमिका याच्यामध्ये हे आपण मान्यच केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या मॅगझिन संदर्भात किंवा स्टडी सर्कल चळवळीबद्दल सांगायचं म्हटलं तर काळानुरूप जे काही बदल स्पर्धा परीक्षेच्या पद्धतीमध्ये घडत आहे त्यानुसार मॅगझिन स्वतःला अपडेट करून त्या पद्धतीने म्हणजे जे परीक्षा कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या गरजांना उपयुक्त पडतं आहे आणि मला असं वाटतं की भविष्यातही अशा प्रकारे ते उपयोगीच पडेल. अलीकडेच स्पर्धा परीक्षा मॅगझिनची केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी एक नवीन आवृत्ती पण काढण्यात आलेली आहे आणि दिल्लीमध्ये पण बऱ्यापैकी जे मराठी मुलं याच्यात प्रिपरेशन करत असतात त्यांच्यासाठी पण हे अत्यंत उपयोगी ठरेल. आणि मला असं वाटतं की खरंच ग्रामीण भागामध्ये ही चळवळ जी वाढली आहे त्यासाठी डॉक्टर आनंद पाटील यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी 25 वर्षे या मॅगझिनने आता पूर्ण केले आहेत आणि हे अशाच रीतीने या मॅगझिनच्याद्वारे हे कार्य पुढे चालवत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो व स्पर्धा परीक्षा चळवळीला व एकूणच सगळ्यांनाच या परिवारातील शुभेच्छा व्यक्त करतो. 2003 साली माझी मोबिलेसे वर्ग 2 व 2009 साली मोबिलेसे वर्ग 1 या पदावर निवड झाली. या दोन्ही माझ्या निवड ज्या झाल्या त्या प्रथम प्रयत्नात झालेल्या आहेत. 2003मध्ये जी मी परीक्षा दिली त्यानंतर प्रथमतःच मी 2009मध्ये दिली आणि मला कौतुकाने असं सांगावं असं वाटतं आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझ्या या दोन्ही परीक्षांमध्ये मला स्टडी सर्कलच्या संस्थापिका सौ वैशाली मॅडम यांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं आणि या सगळ्या तयारी करीत असताना मला महत्त्वाची साथ मिळाली ती स्पर्धा परीक्षा मासिकाची. स्पर्धा परीक्षा मासिकाला आज एक 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या मासिकामध्ये आज ज्या स्पर्धा परीक्षांमधून निवडून येणारे उमेदवार आहेत किंवा जे कॅन्डिडेट्स आहेत ती केवळ काहीतरी पाठांतर दिलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पाठांतर करून आजचा उमेदवारची निवड होऊ शकत नाही. त्याकरता त्याला सर्वांगीण वाचन आणि प्रत्येक विषयाचे सर्व पैलू माहिती असणं आणि त्यावर स्वतःची मतं असणं आजच्या तरुण उमेदवाराची गरज आहे आणि या सर्वांकरता स्पर्धा परीक्षा मासिक हे एक अनमोल मार्गदर्शन रूपात ठरलेलं आहे. या मासिकामध्ये चालू घडामोडी, नॅशनल इंटरनॅशनल अफेअर्स त्यानंतर प्रत्येकच विषयावरचं मग त्या मोदींचा अमेरिका दौरा असो किंवा काश्मीरचा पूर असो किंवा कुठल्याही एखाद्या सामान्य माणसालाही जर नकळत त्यांनी या पुस्तकाची 2 पानं उघडली तर ते पूर्ण आर्टिकल वाचल्याशिवाय पुस्तक बंद करवलं जाणार नाही. इतकी लाघवी भाषा या पुस्तकाची आहे आणि आज ग्रामीण भागात जे उमेदवार आहेत जे तयारी करत आहेत ज्यांना कुठल्याही ट्युशन क्लासेस किंवा कुठलाही ट्युटरचा लाभ ती घेऊ शकत नाही याकरितांना आणि विशेषतः मी मराठी मुलांबद्दल बोलेल ज्यांना इंग्रजीबद्दल अडचण आहे, इंग्रजीतून त्यांना तयारी करणं अवघड जात आहे, मराठीतून तयारी करत आहेत. मराठीमध्ये विशेषतः UPSC करिता मटेरियल अवेलेबल नाही आहे. याकरिता आत्ता केंद्रीय स्पर्धा परीक्षा म्हणूनही मॅगझिन आपल्याला ओपन झालेलं आहे आणि ही सगळी जी आहे ही तयारी त्या उमेदवाराला मराठीतून अत्यंत उत्तमरित्या करता येते आणि केवळ या पुस्तकातनं वेगवेगळे आर्टिकल्स जे पब्लिश होत असतात शिवाय सराव प्रश्नपत्रिका म्हणजे एकंदरीत सर्वांगीण तयारी स्पर्धा परीक्षेच्या या पुस्तकातून त्यांना करता येते. प्रत्येकाला करता येईल. ग्रामीण भाग, शहरी भाग आणि विशेषतः माझा स्वतःचा अनुभव या पुस्तकाबद्दल मी एक सांगेल. एका ग्रामीण भागातून माझा प्रवास चाललेला होता. रेल्वे स्टेशनवर आम्ही थांबलो होतो. मग तिथे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल काय मिळतं आहे का म्हणून मी बघितलं तर मग ही स्पर्धा परीक्षा मासिक तिथे होतं. त्याबद्दल मला फारसं काही कौतुक वाटलं नाही कारण तेवढी पब्लिसिटी स्पर्धा परीक्षाची आहे हे मला माहिती होतं. पण मग तिथपासून आम्ही एका ग्रामीण भागात गेलो, एका गावामध्ये गेलो जिथे काहीच नाही, 5,000 ते 7,000 वस्तीचं गाव आणि तिथे चहाची टपरी होती. मग मी त्याला म्हटलं की इथे बाबा काही मिळेल का, काही वाचायला वगैरे पुस्तकं मिळेल, एक जस्ट कुतूहल म्हणून की या गावामध्ये खरोखर पुस्तकांचं किती हे आहे आणि एक जी नागरी सुविधा आहे त्या इथे कुठपर्यंत मिळू शकतात.
तर तिथे मला अगदी अभिमान वाटतो आहे सांगायला या बाबतीत की त्या गावात मला स्पर्धा परीक्षा हे मासिक वाचायला मिळालं आणि मला खरोखर त्यावेळी स्टडी सर्कलचं आणि या मासिकाचं कौतुक वाटलं की आज ग्रामीण भागात गावोगावी हे मॅगझिन पोचलेलं आहे आणि खरोखर उमेदवारांच्या निवड होण्यामध्ये स्पेशली जे मराठी मीडियममधून तयारी करत आहेत ह्या उमेदवारांसाठी हे अगदी एक देणगी ठरलेलं आहे स्पर्धा परीक्षा मासिक. उमेदवारच नव्हे किंवा जी तयारी करतायत ते कॅन्डिडेट्सच नव्हे, परंतु एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा 8वी 9वी 10वीपासून जरी मुलं ही मॅगझिन्स वाचत असली तरीही त्यांना एक सोप्या भाषेमध्ये मार्मिक लिखाण एक लक्षात येईल आणि विश्लेषण कुठल्याही गोष्टीचा सार जे आहे की कमीत कमी भाषेमध्ये खूप मोठे आर्टिकल्स न वाचता थोडक्यात महत्त्वाचं असं या मासिकामध्ये तुम्हाला वाचता येईल. सो माझी सगळ्यांना ज्या आता जी बघत आहेत प्रेक्षक वर्ग त्या सगळ्यांना विनंती आहे की एकदा तरी हे मासिक घेऊन त्यांनी जरूर वाचावं, त्यांना माझं म्हणणं पटेल.